नमस्कार, मी शीतल. तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. चला तर शुभ सकाळ. मस्त असा माझा स्वयंपाक करून झालेला आहे आणि आता मी किचन वटा आवरून घेते आणि थोडेफार भांडे पडलेले आहेत ते पण भांडे घासून घेते. आणि आता वातावरण एकदम छान थंड वातावरण आहे. श्रावण महिना लागलेला आहे. श्रावण महिन्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आता चला महादेवाच्या मंदिराला भरपूर अशी गर्दी होती. बरेच लोक आता कधी न जाणारे पण श्रावण महिन्यात आता मंदिरात जातात. आणि आता चला मग मी पण जाईन तिथं, तुम्हाला नक्की दाखवणार कुठं कुठं जाईन ते बघत राहा मग. आपले एवढे सारे भांडे घासले मी आणि आता स्वयंपाक पण झालेलाच आहे. थोडंसं किचन वटा आवरून घ्यायचं आहे, बाकी सगळे काम आवरले तर. आणि आज आहे रविवार, तर एवढं काही नाही, निवांत चाललंय. कारण आज मुलांची शाळा पण नाही, त्यामुळं माझं सगळं निवांतच कामं करणं चालू आहे सध्या. चला आता लगेच किचन वटा पण क्लीन करून घेते, म्हणजे फटाफट सगळे कामं होतील माझे. हे बघा, आज मस्त असा तुरीचा डाळ कांदा बनवणार आहे. इकडं तुरीची डाळ धुवून घेतली, इकडं मसाले, इकडं कांदा आहे. आणि आता याच्यामध्ये मी कांदा टाकून घेते. अद्रक लसूण छान तळल्या गेल्या, आता कांदा टाकते. बघू शकता तुम्ही, आता कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे, त्यात गोल्डन कलर येऊ दिसतो. हे बघा, असा पण एकदम छान लागतो. म्हणजे मोकळा पण होतो थोडा शिजू दिल्यावर, पण आपल्याला थोडासा रस्सा धरायचा आहे. बघू शकता आता सगळं मसाला मिक्स झाला आहे तुरीचा डाळ कांदा. हे बघा, एकदम चमचमीत आणि एकदम टेस्टी झाला आहे. हे बघा, आपल्या डाळ कांद्याला फोडणी देऊन झाली आहे. हे बघू शकता मस्त असा दिसायला आहे, पण मी थोडासा रस्सा धरल्यामुळं हे बघू शकता आता याची कंसिस्टन्सी कशी आहे. आणि आता आपण ह्याला एक शिट्टी काढून घेऊया, म्हणजे आपला डाळ कांदा एकदम रेडी होईल खाण्यासाठी. हे बघा, तिकडे आपला डाळ कांदा शिजत आहे, तोपर्यंत मी इकडे गॅसवर मस्त अशी मसाला खिचडी बनवत आहे. कारण मी तुम्हाला हा संध्याकाळचं पण रुटीन माझं मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. सकाळचा स्वयंपाक नाही दाखवला. आणि आता इकडं मी मिरचीमध्येच टमाटर हे डाळीत सगळं टाकून शिजवून घेतलं आहे. आणि ह्याला पण मी फिक्कं वरण असं बनवणार आहे. फिक्कं वरण आणि मसाला खिचडी, पोळ्या आहे, असं काही स्वयंपाक असेल माझा आज संध्याकाळचा. आणि मी संध्याकाळचं पण रुटीन तुमच्यासोबत लगेच याच व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे. बघू शकता. आणि फ्रेश आपल्या बागेमधला कढीपत्ता हा भरपूर असा आणलेला आहे मी. आणि सगळं वरणाचं आणि मसाला खिचडीचं सगळं साहित्य एकदा सगळं बसून चिरून घेतलं आहे. आणि चला दोन्ही पण फोडणी देऊन घेते आणि मग एकीकडे लगेच पोळ्या पण टाकून घेते, म्हणजे आपला असा स्वयंपाक मस्त रेडी होईल. बघू शकता मस्त असं फ्लावर पण भरपूर असं टाकलं, छान लागते. हे बघा, मस्त अशी तांदळामध्ये मिक्स करून घ्यायची, छान तेलामध्ये परतून घ्यायची एक नंबर. आणि नंतर पाणी टाकायचं, अगोदर नाही टाकायचं. तेलात थोडीशी फ्राय करून घ्यायची. मटेरियल भरपूर असं टाकलं मी, बघू शकता तुम्ही. आणि आता याच्यामध्ये थोडं तेलात परतल्यानंतर याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया. बघू शकता आता जसं लागेल तसं पाणी टाकून घेतलं आहे मी आपल्या मसाला खिचडीमध्ये. हे बघा, एकदम छान असं मिक्स करून घेतलं. आता चवीनुसार मीठ टाकूया, कारण मी टमाटर फ्राय टाकलं तेव्हा थोडं मीठ टाकलं होतं. बस, आता मीठ टाकून आता ह्याच्या आपण 3 शिट्ट्या करून घेऊ. हे बघा, तर तेल छान असं गरम होऊ द्यायचं कडकडून. आणि मोहरी टाकून घ्यायची. आणि थोडेसे जिरे टाकून घ्यायचे. आणि लगेच लसूण अद्रकची पेस्ट टाकून घ्यायची. छान करून घ्यायचं. आणि आपल्या झाडाचा फ्रेश असा कढीपत्ता.
हे बघू शकता, छान असं फिक्कं वरण बनवलं आहे मी. हे बघा, एकदम मस्त असं. हे बघा, मिरच्या टमाटर ह्याच्यातच शिजवलेलं होतं आणि तिकडं खिचडी लावलेली आहे. इकडं उंडा पण मळून ठेवला आहे मी. हे बघा, तो उंडा मळून ठेवला आहे. हे बघा, याच्यामध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची, कांदा आणि जिरे, ओवा सगळं मिक्स केले आणि भजी करायच्या टायमाला याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते. तोपर्यंत कांदाच थोडं थोडं पाणी सोडून त्याचं अंगचं, नंतर थोडंसं पाणी कालवायचं. चला तर, मस्त असा सगळा स्वयंपाक झाला माझा संध्याकाळचा आणि एवढे सारे भांडे आहेत ते घासून घेतले. कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.